श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 87वा वेदस्तुती। परीक्षित आता शांत आणि गंभीर झाला आहे। त्याला आता ब्रह्मभाव स्पर्श झाला आहे, म्हणून तो विचारतो, हे भगवन, सत्व रज तम हे तिन्ही गुण ज्यात नाहीत आणि ज्याचे वर्णन वाणीने मनानेही करता येत नाही, असे असताना श्रुती म्हणजे वेद ब्रह्माचे वर्णन कसे करतात? परमेश्वराने जीवाला, मनुष्याला 4 पुरुषार्थाचे साधन आणि ते आकळण्यासाठी बुद्धी, मन, इंद्रिय आदी प्रदान केले। उपनिषदातून आलेल्या या ज्ञानाच्या द्वारेच तुझ्या पूर्वजांनी आत्मकल्याण करून घेतले। ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार एकदा चर्चा करीत होते। सनंदनला बाकीच्या तिघांनी यावर बोलण्यास सांगितले। सनंदन म्हणाले, राजकार्याविषयी जागरूक आणि सक्षम असलेला राजा पहाटे पहाटे झोपीत असताना ज्याप्रमाणे त्याचे भाट, स्तुतिपाठक त्याच्या शौर्याचे गान करून त्याला जागे करतात, त्याचप्रमाणे संपूर्ण सृष्टीच्या प्रलयकालानंतर निद्रिस्त झालेल्या ब्रह्मास श्रुतिवचने जागे करतात। अर्थात वेद हे ब्रह्माची स्तुतीच करतात। जीव जो मूळचा आनंदमय आहे, कारण तो अंशी आहे आणि अंश हा आनंदच आहे, त्यावर तुम्ही मायेचे अवगुंठन घातले, त्याला गुणमय केले, त्याच्या शक्तींचा त्यामुळे त्याला विसर पडला आहे। त्याला मूळस्वरूपाचे ज्ञान द्या। जसे घट हा मातीच्या आकारातून मुक्त झाला की मातीरूपच होतो, त्याला मातीच म्हणतात, तसे जीवांना प्राप्त असलेले इंद्रियादी सर्व काही आपल्यात विलीन होते, त्यावेळीही केवळ आपणच शिल्लक असता। म्हणूनच तर मंत्रदृष्टी ऋषी व वेदमंत्रही विश्व व ब्रह्म हे एकच आहे असे मानतात। ऋषीमुळे स्थूलपणे मणिपूर चक्रात असणाऱ्या ब्रह्मतत्वाची उपासना सांगितली आहे। सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून केलेली उपासना थेट ब्रह्मरंध्राशी जोडली आहे। या साधकांना पुनरावृत्ती नसते। हे शरीर भगवत सेवार्थ वापरले तर आपला आत्मा आपला हितैषी होतो व जीवाशिवाची गाठ घालून देतो। पण आपण हे न जाणता शरीर, घर, पुत्रदारा यात रमतो, तेच सर्वस्व व कीर्तीपर मानतो आणि वासनाक्षोभामुळे 84च्या चक्रात अडकतो। म्हणून भगवत चिंतनच परमकल्याणाचे साधन आहे। परीक्षिता, तूही कर।